नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी अनेक रोगांवर सिद्ध औषधे सांगितली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण काही सामान्य रोगांवरची औषधे पाहूया. माणसाला होणारे रोग आणि त्यावरील उपाय व औषधे यांच्याबद्दल श्री महाराजांचे म्हणणे असे आहे की प्रत्येक देशात त्यातील माती, हवा, पाणी व राहणी यांना अनुसरून रोग होतात. ज्या देशात जे रोग होतात त्यांच्यावर त्या देशात इलाज करणाऱ्या वनस्पती उगवतात, असा निसर्गाचा नियम आहे. रोग बरा करण्यास वनस्पतींची पाने, फळे, फुले व मुळे या सर्वांचा उपयोग करता येतो. औषध कसे पाहिजे? तर औषधाने रोग बरा व्हावा आणि शरीराचे इतर नुकसान होऊ नये. एकच औषध एकाहून अधिक रोगांना लागू पडते, पण प्रत्येक रोगामध्ये त्याचे अनुपान भिन्न असते. रोग लवकर बरा होण्यास पथ्याची फार गरज असते. पथ्यामध्ये खाण्यापिण्यावर ताबा असतो. औषध शक्यतो दुर्मिळ नसावे, ते घरगुती असले तर फारच उत्तम. रोग बरा होण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रोग्याला कष्ट फार होऊ नयेत. वैद्यकीला पैशाचा विटाळ नसावा. समाजाला सुख समाधान देण्यास दोनच माणसे खरी उपयोगी पडतात, एक डॉक्टर आणि दुसरा संत. डॉक्टर हा देहाचे रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो. दोघांनाही प्रपंचात कमी पडणार नाही असा अनुभव आहे. रोग हे प्रारब्धाने येतात, म्हणजेच पूर्वकर्मानुसार येतात. रोगाने माणूस मरत नाहीच. रोग हे मरणाचे निमित्त होते. मृत्यूची वेळ, तऱ्हा व परिस्थिती हे नियतीने ठरलेले असते. आता या व्हिडिओमध्ये आपण सर्दी, ताप, जुलाब होणे आणि लघवी साफ होण्यास काय काय औषधं श्री महाराजांनी सांगितली आहेत ते पाहूया. सर्दीने डोके जड होणे व नाक वाहणे हा त्रास होत असेल तर देशी गाईच्या दुधात सुंठ उगाळावी आणि त्याचा टाळूवर लेप घालावा. तसेच सर्दीने घसा धरला असेल, दुखत असेल तर एक मोठा चमचा मध घेऊन त्यात 8-10 तुळशीची पाने कुस्करावीत. त्याची लहान गोळी करून ती तोंडात चघळावी. फ्ल्यूचा ताप येत असेल तर तुळस 4 काड्या पानांसकट, तसेच अर्धा चमचा सुंठीची पूड व 2 चमचे बडीशेप आणि 4 गवत गवती चहा यांचा काढा करावा. उकळून काढा अर्धा करावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच अर्धा कप काढा व अर्धा कप दूध, साखर घालून दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यावा. पोट बिघडून जुलाब होणे यासाठी बेलफळाचा मुरंबा खावा. तसेच 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा बाळंत शोपा उकळून ते पाणी 2-2 तासांनी घ्यावे. हिरव्या सालीचे पिकलेले केळ उकडून दिवसातून 2 ते 3 वेळा खावे. वारंवार बारीक ताप येत असल्यास काढे चिराईताच्या 4 काड्या रात्री कपभर पाण्यात भिजत टाकाव्या. सकाळी जेवायला बसण्याच्या वेळी ते पाणी पिऊन घास घ्यावा. लघवी साफ होण्यासाठी धणे थोडे भाजावे, त्याची पूड करावी. त्यात अर्धी खडीसाखरेची पूड घालावी व ते चूर्ण 1 चमचा या प्रमाणात पाण्याबरोबर घ्यावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. श्रीराम जय राम जय जय राम.